सत्यजित रे लिखित फॅन्टॅस्टिक फेलुदा रहस्यकथा. अनुवाद अशोक जैन. पुस्तकाचे नाव मुंबईचे डाकू. एके दिवशी लालमोहन बाबू उर्फ जटायू घरी आले. त्यांच्या हातात मिठाईचा डबा होता. त्यामुळे मी चकित झालो. एरवी आमच्याकडे ते आले की त्यांच्या हातात एकच वस्तू असायची, ती म्हणजे छत्री. जेव्हा त्यांचं नवं पुस्तक प्रकाशित व्हायचं तेव्हा त्याचं पार्सल ते घेऊन यायचे. पण असं वर्षातून दोनदा घडायचं. पण त्या दिवशी मात्र मिर्झापूर स्ट्रीटवरील कल्लोल या हलवायाच्या दुकानातून त्यांनी ही मिठाई आणली होती. कार्डबोर्डच्या पांढऱ्या डब्याभोवती सोनेरी रिबीन बांधलेली होती. त्याची किंमत होती 25 रुपये. डब्याच्या एका बाजूला निळ्या रंगात छापलेलं होतं, कल्लोलची पंचरंगी मिठाई. डब्यात 5 कप्पे असणार व त्यात वेगवेगळ्या प्रकारची मिठाई असणार हे मला माहीत होतं. डब्याच्या मध्यभागी कल्लोलची खास मिठाई डायमंडा ही होती. ती मिठाई म्हणजे पाक भरलेला हिऱ्याच्या आकाराचा संदेश. तिच्यावर चांदीचा वर्ख लावलेला होता. लालमोहन बाबू हा मिठाईचा डबा का घेऊन आले असतील आणि त्यांच्या चेहऱ्यावर हे विजयी स्मित कशासाठी? लालमोहन बाबूंनी तो डबा टेबलावर ठेवला व ते खुर्चीत बसले. मुंबईहून काही चांगली बातमी आहे ना? आज सकाळी त्यांच्याकडून काही समजलं का? फेलुदाने विचारलं. या प्रश्नानं लालमोहन बाबू दचकले. पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू तसंच होतं. त्यांनी फक्त भुवया उंचावल्या व विचारलं, तुम्ही कसं काय ओळखलंत बुवा? सुमारे 1 तासापूर्वी 9चा भोंगा झाला, तरी तुमचं घड्याळ मात्र 3:15 वाजल्याचं दाखवतंय. याचा अर्थ तुमचं घड्याळाकडे लक्षच गेलं नाही. तुम्ही चावी द्यायची विसरलात का घड्याळाची स्प्रिंग तुटली आहे? लालमोहन बाबू घड्याळाबद्दल काहीच बोलले नाही. त्यांनी एखाद्या प्राचीन रोमन सम्राटासारखी आपली निळी शाल खांद्यावर टाकली व ते म्हणाले, मी 25 मागितले होते. आज सकाळी माझ्या नोकराने तार आणून दिली आहे असं सांगून मला उठवलं. ही पहा. त्यांनी आपल्या खिशातून तारेचा गुलाबी कागद बाहेर काढला आणि ती तार वाचून दाखवली. निर्माता डाकूसाठी 10 द्यायला तयार आहेत. तारेने तुमचा होकार कळवा. मी उत्तर पाठवलं, 10 मध्ये डाकू आनंदाने विकायला तयार आहे. 10,000? एरवी फेलुदा शांतचित्त असतो, पण यावेळी विस्फारलेल्या डोळ्यांनी त्यानं विचारलं, तुमची गोष्ट 10,000ला विकली गेली? लालमोहन बाबूंनी मखमली स्मित केलं. म्हणजे अजून मला पैसे मिळाले नाही आहेत. मी मुंबईला गेल्यावर ते पैसे मला मिळणार आहेत. तुम्ही मुंबईला चालला आहात? फेलुदाच्या आवाजात अजूनही आश्चर्य होतं. होय, आणि तुम्ही दोघेही येताय. सारा खर्च मी करणार आहे. तुमच्या मदतीशिवाय मी ती कथा लिहू शकलो नसतो. ते जे म्हणत होते ते अगदी बरोबर होतं. जरा सविस्तरच सांगायला हवं तुम्हाला. आपल्या एखाद्या कथेवर चित्रपट निघावा असं जटायूंचं बऱ्याच दिवसांचं स्वप्न होतं. हिंदी चित्रपट निघावा असं त्यांना वाटत होतं, कारण त्यातच जास्त पैसे मिळायची शक्यता होती. हिंदी चित्रपटाला योग्य होईल अशी कथा त्यांनी लिहायला सुरुवात केली. मुंबईच्या चित्रपटसृष्टीत काम करत असलेला पुलक घोषला ते ओळखत होते. एकेकाळी गोलपारा येथे तो लालमोहन बाबूंचा शेजारी होता. कलकत्त्यातील टॉलीगंजमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्यावर एके दिवशी अचानक मुंबईला जायचं त्यानं ठरवलं. आता तो यशस्वी दिग्दर्शक झालाय. त्याच्या अनेक चित्रपटांनी तिकीट बारीवर चांगला धंदा केलाय. लालमोहन बाबूंच्या कथेचं घोडं 3ऱ्या प्रकरणातच अडकून पडलं होतं. कथेचं सूत्र पुढे कसं न्यावं हे त्यांना सुचेना. म्हणून फेलुदाचा सल्ला घेण्यासाठी ते आले होते. फेलुदानं त्या अर्धवट कथानकावर तात्काळ नजर टाकली आणि तो म्हणाला, सुरुवातीच्याच टप्प्यात तुम्हाला सुचेनासं झालं हे एक प्रकारे बरंच. कारण तुम्ही जर बळे कथानक पुढे नेऊन ते पुरं केलं असतं तर तो वेळेचा पूर्ण अपव्यय ठरला असता.
मुंबईच्या लोकांनी ती कथा नाकारली असती. डोकं खाजवत लालमोहन बाबू म्हणाले, त्यांना मान्य होईल असं मी का बरं लिहावं? सुरुवातीला मला वाटलं की आपण सध्याचे काही चित्रपट पाहावेत आणि मग त्यावर आधारित आपलं कथानक रचावं. पण मी ज्या ज्या थिएटरवर गेलो तिथे लांबच लांब रांगा होत्या. एके दिवशी रांगेत उभे असताना माझं पाकिटच मारलं गेलं. दुसऱ्या दिवशी रांगेतून तिकिटाच्या खिडकीपर्यंत नंबर यायला पुरा 1 तास लागला. मी जेव्हा खिडकीवर पोचलो तेव्हा तिकीटं संपली असं मला सांगण्यात आलं. तिकीटं काळ्या बाजारात विकली जात होती. 12 रुपयांना 1 तिकीट विकलं जात होतं. मी ते विकत घेऊ शकलो असतो. पण शेवटी मी विचार केला, एवढे पैसे खर्च केल्यावर डोकं दुखायला लागलं तर? चित्रपट पाहून झाल्यावर वेदनाशामक गोळी घ्यायची पाळी यायची. तेव्हा मी घरी आलो. काळजी करू नका, मी तुम्हाला फॉर्म्युला देतो, फेलुदा आश्वासक सुरात म्हणाला. आजकाल दुहेरी भूमिका म्हणजे डबल रोल्स फार लोकप्रिय आहेत नाही का? लालमोहन बाबूंना दुहेरी भूमिका म्हणजे काय हे देखील ठाऊक नव्हतं. कधीकधी चित्रपटात सारखे दिसणारे 2 नायक असतात. तुम्हाला जुळे म्हणायचे आहे का? होय, ते जुळे असू शकतात किंवा काही नाती नसलेली एकसारखी दिसणारी 2 माणसं असू शकतात. ते दिसायला सारखे असले तरी त्यातला एक चांगला असतो तर दुसरा दुष्ट असतो, किंवा एक धाडसी व ताकदवान असतो तर दुसरा भित्रट व मवाळ असतो. सर्वसाधारणतः अनेक चित्रपटात तुम्हाला हे आढळेल. तुम्ही जरा काहीतरी वेगळं करा, म्हणजे एकच जुळ्याऐवजी 2 जुळी दाखवा. नायक नंबर 1 आणि खलनायक नंबर 1 ही झाली पहिली जोडी. नायक नंबर 2 व खलनायक नंबर 2 ही असेल दुसरी जोडी. सुरुवातीला दुसऱ्या जोडीबद्दल प्रेक्षकांना काही सांगायचंच नाही, ते गुपितच ठेवायचं. नंतर लालमोहन बाबू त्याला थांबवत मध्येच म्हणाले, हे फार गुंतागुंतीचं नाही का होणार? डोकं हलवत फेलुदा म्हणाला, अहो 3 तास पुरेल एवढा मसाला हवा ना. खूप हिंसा दाखवायची आजकालची फॅशन राहिलेलीच नाही आणि त्यासंबंधीचे नवे नियम देखील आले आहेत. तेव्हा तुम्हाला कथा अगदी वेगळ्या प्रकारे मांडता आली पाहिजे. एक जटिल गुंतागुंत निर्माण करायला तुम्हाला सुमारे 1.5 तास लागतील आणि आणखी 1.5 तास त्या गुंतागुंतीची उकल करायला लागेल. थोडक्यात काय, मी दुहेरी भूमिका वापरायची ना? नाही, एवढं पुरणार नाही, आणखी खूप काही लागेल. टिपून घ्या बरं. लालमोहन बाबूंनी आपल्या खिशातून लाल टिपणवही व एक सोनेरी रंगाची पेन्सिल काढली. फेलुदा पुढे म्हणाला, तस्करी म्हणजे स्मगलिंग. तुम्हाला तस्करीही लागेल. सोने, हिरे, गांजा, चरस यांपैकी कुठलीही वस्तू चालेल. आणखी तुम्हाला किमान 5 गाणी तरी लागतील. त्यातलं एक भक्तिगीत असलं पाहिजे, ते खूप उपयोगी पडेल. शिवाय काही नृत्यही लागतील आणि 2 किंवा 3 पाठलागीची दृश्य. त्यातल्या एका दृश्यात एक महागडी गाडी डोंगरावरून खाली गडगडत गेली असली पाहिजे. मग नंतर आग असलीच पाहिजे. नायकाला एक मैत्रीण हवी, ती नायिका असेल. खलनायकाला सुद्धा एक मैत्रीण असावी लागेल, पण ती नटमोगरी म्हणजेच वॅम्प असेल. आणखी काय बरं लागेल तुम्हाला? हां, एक पोलीस अधिकारी, त्याच्याकडे कठोर कर्तव्यनिष्ठा असेल. नायकासाठी फ्लॅशबॅकमधून थोडी विनोदाची फोडणी. गोष्ट कंटाळवाणी होऊ नये म्हणून दृश्ये आणि घटना यात सटासट बदल. तसंच कथेतील मुख्य पात्र समुद्रावर किंवा डोंगर दऱ्यात गेलेली दाखवणं बरं. म्हणजे चित्रपट कलाकारांना फार काळ स्टुडिओतच अडकून पडायला नको. आलं का सर्व लक्षात? लालमोहन बाबू अजूनही जोरजोरात लिहित होते.
एक सेकंदही न थांबता त्यांनी मान डोलवली. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवट गोड व्हायला हवा. पण शेवटाआधी दुःखद प्रसंग निर्माण करून काही आसू वसूल केले तर त्याचा आणखीनच प्रभाव पडेल. त्या दिवशी लालमोहन बाबू दुखरा हात घेऊनच घरी परतले. पुढील 2 महिने ते कथा लिहिण्यात इतके गर्क झाले की त्यांच्या हातांच्या बोटांना पट्टे पडले. त्या काळात फेलुदाला कलकत्ता सोडून जावं लागलं नाही हे एका परीने बरं झालं. केदार सरकार यांच्या रहस्यमय मृत्यूंच्या तपासाचं काम त्याच्याकडे आलं होतं. पण त्याला चौकशी करण्यासाठी बरकपोरच्या पलीकडे लांब कुठं जावं लागलं नाही. लालमोहन बाबू आठवड्यातून 2दा फेलुदाशी सल्लामसलत करण्यासाठी आमच्याकडे येत असत. त्यांची मुंबईचे डाकू ही कादंबरी दुर्गापूजेच्या आठवड्याभर आधी प्रसिद्ध झाली होती. हिंदी चित्रपटासाठी आवश्यक तो सारा मसाला त्यात होता, पण अर्थात विशिष्ट मर्यादेपर्यंतच. या कथेवर आधारित निघालेला चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना वेदनाशामक गोळ्या घेण्याची पाळी येणार नाही हे नक्की. पुस्तक प्रसिद्ध होण्याआधी लालमोहन बाबूंनी हस्तलिखिताची एक प्रत पुलक घोषला पाठवली होती. सुमारे 10 दिवसांपूर्वी घोषाल यांनी पत्रानं कळवलं होतं की त्यांना कथा खूप आवडली असून शक्य तितक्या लवकर त्यावर काम करण्याची त्यांची इच्छा आहे. पटकथा ते स्वतःच लिहिणार होते आणि हिंदी संवाद त्रिभुवन गुप्ते हे लिहिणार होते. त्रिभुवन गुप्ते यांचा प्रत्येक शब्द म्हणजे धारधार बाण असतो, बाण. प्रत्येक बाण प्रेक्षकाच्या काळजात घुसून बसतो अशी त्यांची ख्याती. या पत्राला पाठवलेल्या उत्तरात लालमोहन बाबूंनी या कथेचा आपल्याला 25,000 रुपये मोबदला मिळावा असं कळवलं. त्याबद्दल ते फेलुदाशी एका शब्दानंही बोलले नव्हते. लालमोहन बाबूंनी आपल्याला जी तार वाचून दाखवली ती म्हणजे त्या पत्राला आलेलं उत्तर होतं. आपली 25,000ची मागणी जरा जास्तच आहे याची त्यांना बहुधा जाणीव झालेली असावी. वाफळत्या चहाचा एक घोट त्यांनी घेतला व अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी ते म्हणाले, पुलकनं मला कळवलंय की त्यांनी मूळ कथेत काही बदल केलेला नाही. कथेतील बहुतांश तपशील मी तो सॉरी आपण लिहिला. तेवढ्यात फेलुदाने हात वर करून थांबवलं. तुम्ही आपण हा शब्द वापरला नाही तर बरं होईल. तुम्हीच ती कथा लिहिली आहे. परंतु बिरंतु काही नाही. शेक्सपियरने देखील इतरांकडून कल्पना घेतल्या, पण त्याचा कधी आमचा हेमलेट असं म्हणायला कधी ऐकलंय का? कधीच नाही. मी मसाल्यातले काही घटक सुचवले असतील, पण आचारी तुम्ही आहात. मात्र तुमच्यासारखा पदार्थ मला बनवता येत नाही. ती हातोटी माझ्यात नाही. लालमोहन बाबूंनी कृतज्ञतापूर्ण स्मित केलं. आभारी आहे सर. काही का असेना त्यानं कथानकात मोठे बदल केलेले नाहीत. फक्त छोटा बदल केलाय असं सांगितलं. अच्छा, आणि कुठला तो छोटा बदल? मोठी गमतीची गोष्ट आहे. तुम्ही त्याला टेलेपथी असं नक्कीच म्हणाल. मी कथेत एक 46 मजली गगनचुंबी इमारतीचा उल्लेख केलाय. कथेतला तस्कर म्हणजे स्मगलर धुंडीराम धुरंदर त्या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये राहत असतो. तुम्ही मला कथानक काळजीपूर्वक तपशील भरा असं सांगितलं होतं. तेव्हा त्या इमारतीला मी नाव दिलं शिवाजी कॅसल. सगळं कथानक मुंबईत घडत असल्यामुळे एका महाराष्ट्रीयन नायकाचं नाव उचित ठरेल असं मला वाटलं. गंमत म्हणजे त्याच नावाची इमारत खरंच मुंबईत आहे असं पुलकने मला कळवलं. आणि काय असेल ओळखा पाहू? या चित्रपटाचा निर्माता याच इमारतीत राहतो. याला तुम्ही टेलेपथी नाहीतर काय म्हणाल? आणि कुंफूचं काय? कथेतलं ते तसंच ठेवलंय ना? फेलुदाने विचारलं. आम्ही तिघे
एंटर द ड्रॅगन हा सिनेमा पाहायला गेलो होतो. तेव्हा आपल्या कथेत कुंफू असायलाच हवं त्यांनी तात्काळ ठरवलं. फेलुदाच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, हो हो आहे ना, मी त्याबद्दल मुद्दाम विचारलं. कुंफूच्या दृश्यांसाठी ते मद्रासहून एक खास फाईट मास्टरला पाचारण करणार आहेत. त्यानं कुंफूचं हाँगकाँगमध्ये प्रशिक्षण घेतलंय म्हणे. चित्रीकरणाला कधी होणार आहे सुरुवात ते मला माहिती नाही, पण पुलकला पत्र पाठवून तारीख विचारणार आहे. नंतर मी आपल्या प्रवासाची व्यवस्था करीन. आपल्या म्हणजे माझ्या कथेवर आधारित चित्रपटाचं शूटिंग सुरू होत असताना आपण कलकत्त्यात कसे काय राहणार? डायमंडा मिठाईचा आणखी एक तुकडा खाल्ला, पण याआधी ही इतकी चविष्ट कधीच लागली नव्हती.